लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा, तुला तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा, तू हा माधव बरवा, तू हा माधव बरवा, तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव कृष्ण हरि राम कृष्ण हरे 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 जय जय तिसरा दिवस तिसरा भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत। शुद्ध करुनिया चित्त, शुद्ध करुनिया चित्त, भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव, 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 तरी हा सुलभ उपाव। आणि
ठिकाणी गुणदोष मना नानी गुणदोष मना नानी मस्तक ठेंगणा संताच्या चरणा करी संताच्या चरणा विदित वचन राहे समाधान दिन राहे समाधान म्हणे थोडा तरी पर उपकार भावा हे देव भावा हे देव सुलभ उपाव तरी सुलभ उपाव
गावे गीत शुद्ध करुनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनिकाचे कानी गुण दोष मनानानी मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे पर उपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग पूर्ण बंद प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत समाज मान्य संत शास्त्र मान्य संत राजमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील 6 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवत प्राप्तीच्या बाबतीत या अभंगामध्ये सुलभ जो उपाय आहे त्या उपायाचं मार्गदर्शन अथवा उपदेश या अभंगामध्ये करतायत. अभंगावरती यथामती यथावकाश यथासमज सात्विक तात्विक काही वास्तविक चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचा आहे. चैत्र नवरात्र चालू आहे आणि या चैत्र नवरात्राचा पावन पर्वकाल प्रत्येक गावागावामध्ये उत्सव चालू आहे. कारण काही साधनेचा काळ सांगितला गेला आणि मग एक वर्षभर केलेली उपासना आराधना साधना जी फल देते ते फल विशिष्ट काळात एखाद्या जर केल्या गेलेली साधना तेवढंच फल तेवढ्या दिवसात प्राप्त होऊन जातं. म्हणून धन्य काळ काळाला वेळेला धन्यता दिलेली आहे. तसा हा चैत्र नवरात्र आहे साधनेचा पर्व काल आहे. मर्यादित राहून जर कुणी साधना जर केली तर त्याला 1 वर्ष केलेल्या साधनाचं फल या 9 दिवसात मिळून जातं. म्हणून गावोगावी उत्सव चालू आहेत सप्ते चालू आहेत कथा चालू आहे कीर्तन चालू आहे. त्यामध्ये आपलं हे प्रसिद्ध गाव कर्जुले हरिया हेही गाव याला अपवाद नाहीये. गेली 73 वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह मग श्रीमद भागवत पारायण आणि रामकथा बरोबर ना रामकथा या ठिकाणी आयोजित आहे. आता मी नगर परिसरात जास्त फिरतो बऱ्याच जणांना माहीत पण आहे. नगर तालुक्यात नगर जिल्ह्यात मी अधिक माझं कीर्तनाचे कार्यक्रम आहेत.
मी आता बऱ्याच ठिकाणी जातो, परंतु एवढा प्रसन्नतेने, संपन्नतेने आणि प्रपन्नतेने उत्सव फक्त कर्जुले हरियातच चालू आहे. कारण तिकून घाट ओलांडला कीच असं वाटतं आपण कुठं चाललो नक्की. हा, पंढरपूरला तर नाही चाललो. असं सुंदर दृश्य तिथून लाइटिंगचं दिसतंय. मंदिर तर त्याच्या बाबतीत काही बोलायचं कामच नाही. असं भव्य दिव्य या ठिकाणी मंदिर स्थापित झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रयत्नातून हा अलौकिक असं दिव्य मंदिर या ठिकाणी उभारलं गेलं. आणि मग त्यामध्ये दरवर्षी हा उत्सव हरेश्वर यात्रेच्या निमित्ताने चालतो. याही वर्षी हा उत्सव अगदी संपन्नतेने चालू झालेला आहे. त्यातला हा तृतीय दिवस आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्याकडे सुपूर्त केलेली आहे. यथामती, यथावकाश, यथासमज, सात्विक, तात्विक, काहीसं वास्तविक चिंतन करून आपण हरेश्वराच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करणार आहोत. आणि हे वाक्पुष्प समर्पित करण्यासाठी सर्व आमचे आदरणीय महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कुणाचं नाव घेऊ तर कुणाचं तरी नाव राहील, म्हणून एका ते पूजिले एका ते सहजची निंदिले असं होईल. म्हणून इथे सर्व पारमार्थिक सारस्वत मंडळी माझ्या समोर बसलेले आहेत. इथे काही परीक्षक आहेत, इथे काही समीक्षक आहेत आणि इथे काही श्रावक आहेत. काय शब्द दिले मी? 3 शब्द ठेवले. काही परीक्षक आहेत, काही समीक्षक आहेत आणि काही श्रावक आहेत. कोण कुठं बसले ज्याचा त्यांनी शोध करून घ्या. असे सर्व जाणते श्रोते माझ्या समोर उपस्थित आहेत, जे की अनेक दिग्गज मोठ्या मोठ्या साधू संतांचं ज्यांनी श्रवण केलेलं आहे, असे सकळ आपण श्रवण करणारे आहात. आपण माझ्यासाठी सर्वजण ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, विशिष्ट, वशिष्ठ असे तुम्ही माझ्यासाठी आहात. तुमच्या सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो बरं का साहेब, मनोभावे वंदन करतो आणि सेवेला शुभारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल अधिक काही बोलायची आवश्यकता पण नाहीये. इथे माझी सेवा फक्त एकाच कारणाने आहे, ते की मी माझ्या आदरणीय, माझं सर्वस्व मी ज्यांना मानतो ते आमचे आदरणीय बाबा डॉक्टर बाबांचं एक थोडंसं माझ्यावर विशेष प्रेम आहे. त्या प्रेमामुळे मला ही सेवा या ठिकाणी आहे. वास्तवात मी तुमच्यासमोर काय सांगावं, काय आता कीर्तन सांगावं, दुसरं काय सांगावं, कीर्तन सांगायचं आपल्याला. पण तरीही बाबांची एक आज्ञा म्हणून पण या ठिकाणी येण्याचा योग आहे. सुंदर वातावरण आहे. असं हे सुंदर वातावरण ज्यांच्या ज्यांच्या प्रयत्नातून साहेब घडल्या गेलं, त्या सर्वांच्या चरणावरतीही मनोभावे वंदन करतो. ते म्हणते सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या प्रयत्नाला खूप खूप वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवत प्राप्तीच्या बाबतीत सोपा उपाय जो आहे त्या उपायाच्या संदर्भाने मार्गदर्शन करतात अथवा उपदेश करतात. पहिला प्रश्न, जगद्गुरु तुकोबाराय हे मार्गदर्शन करतात, हे जे उपदेश करतात हे मार्गदर्शन का करतात, हे उपदेश का करतात, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, हे मार्गदर्शन, हा उपदेश नक्की कुणाला करतात? विठ्ठल विठ्ठल. अधिक कठीण करत नाही, कारण मला जास्त कठीण येत नाही. मी सोपं सोपं सांगण्याचा प्रयत्न करतो. कठीण असलं तरी मी सोपं करतो. तुम्हाला ते रुचणार आहे मला माहिती आहे. जगद्गुरु तुकोबाराय हा उपदेश, हे मार्गदर्शन का करतात आणि हे मार्गदर्शन, हा उपदेश नक्की कुणाला करतात? पहिला प्रश्न, जगद्गुरु तुकोबाराय हे मार्गदर्शन, हा उपदेश का करतात? तर याचं सरळ सरळ उत्तर द्यायचंय, ते मार्गदर्शन करण्यासाठीच आले होते, ते उपदेश करण्यासाठीच आले होते. मग ज्याच्यासाठी ज्याचं येणं आहे त्यांनी ते केलं पाहिजे. ज्याच्यासाठी ज्याची निर्मिती होते त्यांनी ते केलं पाहिजे. कारण या मृत्यूलोकामध्ये कोणतीही वस्तू घ्या किंवा व्यक्ती घ्या, त्या वस्तू आणि व्यक्तीच्या पाठीमागे 2 प्रयोजन असतात.
एक असतं मुख्य प्रयोजन आणि दुसरं असतं अवांतर प्रयोजन. त्यालाच गौण प्रयोजन असं सुद्धा म्हणतात. दोनच प्रयोजन आहेत प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तू याच्या पाठीमागे. एक आहे मुख्य प्रयोजन आणि एक आहे अवांतर प्रयोजन. कशाला मुख्य प्रयोजन म्हणतात? यस्य कृती यस्य उत्पत्ती ही तेन तदैव करणम तत्तस्य मुख्य प्रयोजनम. एक यस्य कृती यस्य नो उत्पत्ती ही तेन तदैव करणम तत्तस्य गौण प्रयोजनम. मी दोन्ही मुद्दे सांगायलो हा. ज्याच्यासाठी ज्याची उत्पत्ती झाली त्याने ते करणं हे त्याचं मुख्य प्रयोजन आणि ज्याच्यासाठी ज्याची उत्पत्ती झालीच नाही त्याने तिकडे डोकं लावणं हे त्याचं अवांतर प्रयोजन आहे, गौण प्रयोजन आहे. उदाहरणार्थ हा माईक आहे, तुम्हाला आवाज येतो ना बरोबर? पूर्ण विकू बंद करा, मग तो पलीकड दणकून येतो का? हा ठीक आहे ठीक आहे, चला चला. हा माईक आहे उदाहरणार्थ. या माईकचं मुख्य प्रयोजन काय? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं, माझा आवाज तुमच्यापर्यंत लाऊड करणं, पोहोचवणं, व्यवस्थित पोहोचवणं हे याचं मुख्य प्रयोजन आहे. पण हाच माईक काढून मी कुणाच्या डोक्यात घालणं हे त्याचं अवांतर प्रयोजन आहे. अवांतर प्रयोजन आहे. वा, हा पखवाज आहे, हा पखवाज आहे. पखवाजाचं मुख्य प्रयोजन वाजवणं, वाजवणं हे पखवाजाचं मुख्य प्रयोजन आहे. पण पखवाजाने कुणाला वाजवणं साहेब, पखवाजाने कुणाला वाजवणं हे त्याचं अवांतर प्रयोजन आहे, अवांतर प्रयोजन आहे. बर बर, ऐका 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 ऐका. इथं माझं येण्याचं मुख्य प्रयोजन काय? कीर्तन करणं, कीर्तन सांगणं, ते पण अभंगाला धरून. असं वा, हे खरे. अभंगाला धरून सांगणं हे माझं मुख्य प्रयोजन आहे, हे मुख्य प्रयोजन आहे. बर, तुमचं येण्याचं मुख्य प्रयोजन काय? ऐकणं. त्यांनी असं केलं एकांनी, म्हणजे तुम्ही तेवढ्यासाठीच आलं असं त्याचा अर्थ करू का मी? ऐका ऐका. खरं तर 7 ते 9चा काळ चांगला पण असतो श्रवणाला, आणि हे 7 ते 9चं कीर्तन सर्वांना श्रवणासाठी सुद्धा चांगलं, वेळ सुद्धा चांगली. आणि या 7 ते 9चा फायदा दोघांना होतो. पहा, एक कीर्तनकार बुवाला लय झालं 9:30 वाजता येईल, परंतु 11-12च्या आत तो घरी जाऊन झोपला. पण 9 ते 11 म्हटल्यावर मग लय मोठी वेळ होती ना, म्हणून 7 ते 9चा फायदा एक कीर्तनकाराला असतो. आणि हे कुणामुळे शक्य होतं? हे कुणामुळे शक्य होतं? अन्नदात्यांमुळे. अन्नदात्यामुळे. जे जे कोणी अन्नदान करतात ना, म्हणून इथे पण आहे ना अन्नदान, म्हणून त्या अन्नदात्यांसाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, अवश्य वाजवलीच पाहिजे. कोणी म्हणेल मग आमच्यासाठी तुम्ही पंगत घाला ना, तुमच्यासाठी वाजू. तुम्ही पण घाला पंगत, मग तुमच्यासाठी पण टाळी वाजू. म्हणून 7 ते 9चा फायदा एक आम्हाला होतो जास्त, आणि दुसरा म्हणजे या वर्गांना होतो जास्त. कस काय? चूल बंद. बघा कशा हसल्या. आता चूल बंद नाही, फार गॅस बंद. एक तर गॅस भेटे ना त्याच्यात भर झाला 8 दिवस, तेवढंच आहे. हा विनोद आहे, विनोद नाही, खरं आहे हे, खरं पण आहे, खरे. हे आमचे कीर्तनकार लोक सांगत असतात, सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, कर मध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. असं म्हणा, समुद्र वसने देवी, पृथ्वीला हात लावून असे 2 मंत्र म्हणा, मगच उठा. इमानदारीने खरं सांगू, यांना तुम्ही विचारा, सकाळी उठल्या उठल्या यांना कराग्रे लक्ष्मी आठवती का समुद्र वसने देवी आठवती? काही आठवत नाही. पहिलं काय दिसतं डोळ्यासमोर? आजी असं कशी जोरा हळू बोलली. पहिलं यांना डोळ्यासमोर येते आज भाजी काय करायची. म्हणून यांना एक मोठा फायदा होतो आणि आम्हाला एक फायदा आहे. ऐका, तुमचं येण्याचं मुख्य प्रयोजन आहे कीर्तन श्रवण करणं. बाकी महाप्रसाद तर सर्वांच्या घरी सुद्धा आहेच ना. म्हणून प्रत्येक वस्तूच्या पाठीमागे 2 प्रयोजन असतात, एक मुख्य प्रयोजन आणि एक अवांतर प्रयोजन. आता तुम्ही अवांतर कशासाठी बरं येऊन माझ्यावरती या विठाला विठाला असा चाललाय. प्रत्येक
प्रत्येक वस्तूच्या पाठीमागे दोन प्रयोजन असतात. एक मुख्य प्रयोजन, एक आहे अवांतर प्रयोजन. यस्य कृती यस्य उत्पत्ती तेन तदेव करणं तत्तस्य मुख्य प्रयोजन. पुन्हा मागे आलो मी आता. यस्य कृती यस्य नोत्पत्ती तेन तदेव करणं तत्तस्य गौण प्रयोजनम. तसं संतांचं सुद्धा इथे येण्याच्या पाठीमागे, तसं आपलं पण, आपण पण ज्ञान संत घ्या, आपलं सुद्धा येण्याचं इथं मुख्य प्रयोजन, विस्तार नाही करणार हा आधी, इथं दोन्ही घेऊन टाकतो, संत घेतो आणि आपलं पण घेऊन टाकतो. आपलं पण इथे येण्याचं मुख्य प्रयोजन 84 लक्ष येऊनी फिरता आलो, हे जेवढं फिरून येणं इथे आहे ना, तिथे येण्याचं मुख्य प्रयोजन सुद्धा आहे भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती करून घेणे. देवे दिला देह भजना गोमटा. मग पुढचं स्वर तुम्हाला पाठ आहे. मग आपलं सुद्धा येण्याचं मुख्य प्रयोजन भगवत प्राप्ती करून घेणं आहे. आणि संतांचं इथे येण्याचं मुख्य प्रयोजनही तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणे. अडराणी भरले जग, विस्तार करत नाही. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. ते सर्व अखंड ऐक्य स्वरूपात राहणं सोडून ते इथे आले. कारण आलो असा शब्द आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण नाही, हे नाही का, आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग. पुढं महत्वाचं आहे आपलं. अडराणी भरले जग, अज्ञानी जीवाला सन्मार्गावरती लावून त्याच्या मुख्य गंतव्य स्थानापर्यंत त्याला नेऊन पोहोचवणं, यासाठी संतांचे या ठिकाणी येणं आहे. मग त्यांचं येणंच उपदेश करण्यासाठी आहे, मार्गदर्शन करण्यासाठी आहे. तर मग ज्याच्यासाठी ज्यांची उत्पत्ती झाली त्यांनी ते केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही ऐका अथवा नका ऐकू. तुका म्हणे मज कळती धाडिले निरोपा. मी माझं काम करणार आहे, तुम्ही ऐका अथवा नका ऐकू. म्हणून तुकोबाराय उपदेश करण्यासाठी आले, मार्गदर्शन करण्यासाठीच आले, जडजीवांचा उद्धार करून देण्यासाठीच आले. म्हणून ते उपदेश करतात, मार्गदर्शन करतात. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, हे मार्गदर्शन, आजच्या अभंगातलं मार्गदर्शन, हा उपदेश तुकोबाराय नक्की कुणाला करतात? कुणाला करतात? याचे यावत मानवाचे प्रकार करत असताना तसे 4 प्रकार केले, तसे 3च घ्यावे लागतील. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, पण मी अजून एक घेतो, मुक्तही घेऊन टाकतो तिथे. 4च प्रकार केले याचे यावत मानवाचे प्रकार करत असताना. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. मी याच्यातले जास्त नाही खोलवर जाणार, आपल्याला जेवढं जमतं तेवढंच आपलं. ते बी डॉक्टर बाबाची कृपा. ती पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. मग याच्यातल्या नक्की कुणाला उपदेश आहे? आजच्या अभंगातला उपदेश तुकाराम महाराजाचा मार्गदर्शन जे आहे ते नक्की कुणाला आहे? पामराला आहे? नाही. का नाहीये? त्यासाठी आपण पामर कुणाला म्हणतात थोडक्यात बघून घेऊया, मग त्याला उपदेश का नाही हे कळेल. या अभंगातला उपदेश विषयीला आहे? नाहीये. का नाहीये? त्यासाठी आपण थोडंसं विषयीचं चिंतन बघूया. या अभंगातला उपदेश मुक्ताला आहे? नाहीये. का नाहीये ते आपण विचार बघूया. या अभंगातला उपदेश आहे कुणाला? या अभंगातलं मार्गदर्शन आहे कुणाला? ते म्हणजे मुमुक्षुला. या अभंगातला उपदेश मुमुक्षुला, या अभंगातलं मार्गदर्शन मुमुक्षुला. मग त्यालाच का आहे त्याचाही थोडासा फावा आपण बघून अभंगामध्ये प्रवेश करूया. इथंच माझा अभंगात प्रवेश आहे. या अभंगातला उपदेश मार्गदर्शन
पामराला नाही. का नाहीये? कारण पामर तो आहे जो ईश्वराचं अस्तित्वच मानत नाही. ईश्वराचं अस्तित्व मानत नाही आणि स्वैर आचाराने विषयाच्या ठिकाणी जो रममान आहे त्याला पामर असं म्हणतात. मग आता तो देवच मानत नाही, ईश्वरच मानत नाही, तो म्हणतो देव नाहीच. मग आता त्याला किती पटवून द्यायचा विषय केला तर ते मानतच नाही, तर काय पटवून देतं त्याला? नाही ना, आपण म्हटले त्याला पटवून देऊ. कसं पटवून देऊ? आपण त्याच्यासोबत शास्त्र चर्चा करू. अहो, तुमचं ते प्रमाणच मानत नाही ते. तो फक्त मग एवढंच मानतो, काय मला प्रत्यक्ष प्रमाण मान्य म्हणतो. चारवाकांनी एवढंच एक प्रमाण मानलं ना, की मला बाप दाखव. ना आमचे गुरुदेव म्हणायचे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. मग ते बाकीचं अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, उपमय प्रमाण, ते बाकीचं आम्हाला काही सांगू नको. आम्हाला पहिलं देव कुठे दाखव. आणि आता देव दाखवायला आहे आपल्याकडे. आपण शब्द प्रमाणाला बलवत्तर मानतो. आपण श्रोत आस्तिक आहोत ना, श्रुती सांगते म्हणून आपण मान्य करतो. पण तो म्हणतो मी तसं मानणार नाही, मला प्रत्यक्ष दाखवा. आणि प्रत्यक्ष दाखवायला वाक्य आहे, भगवान जानने की बात नहीं है, भगवान मानने की बात है. विठ्ठल विठ्ठल त्याचं कारण आहे. मग ते लगेच पटून देताना म्हणत असतात जे मानत नाही ते सुद्धा मस्तीत आहे, जे मानत नाही ते सुद्धा मस्तीत राहत आहेत, उलट आपल्यापेक्षा जास्त. कारण आपणच बंधन करून घेतलेले, शास्त्र सांगतं म्हणून आपण बंधन करून घेतले, फ्रेम मध्ये आहोत आपण. ते जास्त सुखी दिसतात आपल्याला, आपल्या दृष्टीने. लौकिकाच्या बाबतीत बोलायलो मी. का बरं? मग तोही ईश्वराचं अस्तित्व मानत नाही, आपण मानतो. पण त्याला आपण पटवून द्यायचा विचार करायला गेलो तर तो म्हणतो तुम्ही मला कोणत्याच अंगाने पटवून देऊ शकत नाही, आणि मी तुम्ही पटवून दिलं तरी मानत नाही. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. मग तो ईश्वराचं अस्तित्वच मानत नाही, तर त्याला ईश्वर प्राप्तीचा उपदेश मार्गदर्शन करायचं काही सुतराम प्रयोजन ठरत नाही. मग या अभंगातला उपदेश पामराला नाही. मी याचा विस्तार किती बी करेल, किती. ते आमचे बाबा, डॉक्टर बाबा सांगत असतात, एक मुलगा म्हटला, बाबा काय, अहो आपल्या अंगणात खूप सुंदर फुल आलं म्हणे. त्याचे वडील आले, अरे वा वा खूप सुंदर फुले. तो मुलगा म्हणला, बाबा हे मग फुल एवढं सुंदर आहे, मग या फुलाला निर्माण करणारा तो परमात्मा किती सुंदर असेल हो. ते खवळलं त्या मुलावर. कोण म्हणतं देव असतो, ईश्वर असतो, परमात्मा असतो? काही नसते म्हणे. मग बाबा हे फुल कोणी निर्माण केलं, हे जगत कसं निर्माण झालं? ते म्हणलं सहज, नेचर आहे, सहज निर्माण झालं. कसं? जसं मिरच्याच्या ठिकाणी ठसका हा गुणधर्म सहज आहे, गुळाच्या ठिकाणी गोडवा हा गुणधर्म जसा सहज आहे, बस तसंच आहे म्हणे. हे सहज उत्पन्न झाला, सहज उत्पन्न झालं. चाललो मी नगरला, पुन्हा म्हणायचं ना असं, हो आतमध्ये. आता ते हे गेलं नगरला, पण तो मुलगा भक्त प्रल्हाद होता. काय होता? भक्त प्रल्हाद. मग त्याचा बाप कोण? ते पुढचं तुम्ही म्हणा, ते पुढचं तुम्ही म्हणा. मग त्याने एक सुंदर असं चित्र काढलं, वरच्या पुढच्या हॉलमध्ये साहेब त्यांनी टेबलवरती ठेवलं. संध्याकाळी वडील आले 7 वाजता, ते चित्र बघितलं. चित्र बघितल्यानंतर त्याने बाळूला आवाज दिला, बाळू काय बाबा हे सुंदर चित्र कुणी काढलं रे? आपोआप झालं. तो म्हणला, बाबा हे चित्र आहे ना असं आपोआप निघलं. आपोआप कसं निघाल? तो म्हणला, असा एक कागद आला, टेबलवर येऊन थांबला, रंगपेट्या आल्या, ब्रश आले, ते त्याच्यात आपोआप निघलं. असं म्हणणाराला जर तुम्ही गाढव म्हणत असाल तर हे जगतरूपी चित्र आपोआप निघलं असं म्हणणाराला गाढवाचा बाप म्हणू? हा दृष्टांत पण माझा नाहीये, हे पण डॉक्टर बाबांचाच आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याला कितीही तुम्ही पटवून द्या तरी तो मानत नाहीये. म्हणून या अभंगातला उपदेश पामराला नाहीये. मग विषयीला आहे का? विषयीला पण नाही. का नाहीये? पामर आणि विषयीमध्ये थोडासा फरक आहे. विषयी ईश्वराचं अस्तित्व मानतो, पण त्याला ईश्वराची प्राप्ती पाहिजे नाही. नाही नाही. त्याला विचारा देव आहे का? तो म्हणतो मग देवा असल्याशिवाय होते का बाबा एवढं?
अहो हे घर चालवायला कुणीतरी कर्तबगार मनुष्य लागतो, मग हे जगत चालवणारा कुणीतरी नियंता असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय थोडं आहे. म्हणजे ईश्वर मानतो नाही, मोठे मोठे यज्ञ करतो मी, मोठे मोठे सप्ते सुद्धा करतो. मग ईश्वर प्राप्ती संदर्भात हे सत्य आहेत का, यज्ञ आहेत सुद्धा करतो. मग ईश्वर प्राप्ती संदर्भात हे सत्य आहेत का, यज्ञ आहेत का? मग म्हणजे तुम्ही ईश्वराचं अस्तित्व मानता हो, मग देवाच्या प्राप्तीसाठी हे यज्ञ करता? तो म्हटला छे अजिबात नाही. मग कशासाठी करता? तो म्हटला हे उत्सव यज्ञ करून सुद्धा मला विषय भोगच पाहिजे, फक्त दिव्य पाहिजे, स्वर्गातले पाहिजे. मनती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. त्याला सुद्धा विषय भोगच पाहिजे, दिव्य उपभोग पाहिजे, वरचं पाहिजे, स्वर्गातलं. ते आमचे राऊत बाबा म्हणतात अरे स्वर्ग स्वर्ग म्हणजे काय, पखवाजावरचा एक ताल ना दिन दिन, राऊत बाबाचं वाक्य. दुसरं काय स्वर्ग स्वर्ग म्हणजे? मग त्याला सुद्धा विषय भोगच पाहिजे, पण दिव्य पाहिजे. मग तो सुद्धा ईश्वराचं अस्तित्व मानतो, पण त्याला ईश्वर पाहिजे नाही, त्याला विषयच पाहिजे. मग त्याला सुद्धा या अभंगातला उपदेश आहे का? नाहीये. चौथं तिथं तर बोलायचंच कारण नाही. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच, मुक्तता मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. खरं सांगू का, आपल्या म्हणण्याने एखाद्याच भेटायची ती भेटायची नाही. मी इथंच बोलायला बरं काय, तिथं नाही म्हणतायत, हे तिथं नाही म्हणतायत, आपलं इथं म्हणून घ्यायचं. मग तिकडं काही तिथं मला पण म्हणावंच लागेल. हा बरोबर आहे बरोबर आहे, कारण वेळेनुसार चालावं लागेल. खरं तर मोक्ष मुक्ती नंतर काही नसतं बरं. ज्ञानोबाराय म्हणतात नाही, मेल्या पाठी मोक्ष आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील ते अतिशहाणे. ते अति मूर्ख. मेल्यानंतर मोक्ष वगैरे काही नाही. मी लय सोपी व्याख्या करतो. माझे पूज्य मुरारी बापू एक सोपी व्याख्या सांगत असतात. अरे अंतकरणातल्या इच्छेची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. हा शब्द माझा नाही, हा त्यांचा पण नाही, हा इकडे शब्द आहे. इच्छेची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, वासना याची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. लय रूप नाही बरं, आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि आयुष्य शिल्लक राहावं, समजून घ्यावं. मोक्ष प्राप्त झाला. तुका म्हणे मुक्ती परिनिली डोवरी. मग राहिलेले आता दिवसचारी खेळी मेळी. पण कुणाच्या बाबतीत बोलतो मी? आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने भावलो निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया हवा तृष्णेची या तृष्णा, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा याची निवृत्ती झाली आणि आयुष्य शिल्लक आहे. समजून घ्यावं, जीवन मुक्त आहे, जीवन मुक्त आहे. मग त्याला तो मुक्तच झाला, मग त्याच्याकडे इच्छाच राहिल्या नाही, तर मग तो तरी कशाला? ते अरे तो देव स्वरूप भगवत स्वरूप. आम्ही देव तुम्ही देव, त्याच्यासाठी काय भेद राहिलेला? अभेद स्थिती त्याला प्राप्त झाली. मग तो ईश्वराच्या बाबतीत त्याला उपदेश करायचं काही कारण आहे? मी एका अंगाने बोलत असतो कायम. आपणच आपल्याला म्हणून घ्यायचं मला मोक्ष मिळतो का नाही. आपणच आपल्याला कळतं. या इच्छा जर खरंच संपलेल्या असतील, तुम्ही मी फक्त बोलायला उभा केलं, मला माझ्या ती इच्छा लय आहेत अजून.
अजून तारीख येत नाही बरं ऐका. पण आपल्यालाच एक काळ वाटलं की आता काही पार्था जेथ काहीच करणे नाही, तो प्रकृतीचा भारता पाही. हे कळतं का नाही आपल्याला? आपल्याला मोक्ष मिळणार नाही. काही काही माणसं असे मान हालतात मान हालतात तरी म्हणतात अजून खूप करायचं, अजून कर 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 तू करायला चालेल अजून किती दिवस करायचं. एक काळ आता आलं तर आता सोडण्याची सुद्धा इच्छा झाली पाहिजे, सोडण्याची इच्छा झाली पाहिजे. हातातून पण सोडावं माणसानी बरं का, आणि इथून पण सोडावं. म्हणजे कसं, मी माझी आईशी हे सर्व लावता येईल बरं का. हाथ से छुटे वो त्याग, हाथ से छुटे वो त्याग और हार्ट से छुटे वो विराग. वो विराग. मग तो घरी बसल्या संन्यासी, घरी बसल्या नित्य संन्यासी म्हणा मग त्याला गीतेच्या न्यायाने, कारण त्याचं मी माझं संपलं. मग मी माझी आईची आठवणी विसरले जयाच्या अंतकरण पार्था तो संन्यासी दान. पण कधी हाथ से छुटे वो त्याग और हार्ट से छुटे वो विराग. विठ्ठल विठ्ठल स्वरूपाशी ज्याचं ऐक्य साधल्या गेलेलं आहे त्याला उपदेश करायचं काही कारण नाहीये. मग या अभंगातलं मार्गदर्शन उपदेश आहे कुणाला, तर या अभंगातला उपदेश, या अभंगातलं मार्गदर्शन मुमुक्षुला आहे. काय काही अभंग बघा, आता गाथा बघून घ्या. काही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी मनाला उपदेश केला, काही अभंगामध्ये मनाला जनाला असा उपदेश केलाय. मी अभंग देऊ शकतो. काही अभंगामध्ये फक्त जनालाच उपदेश केला, आणि काही अभंगामध्ये विशिष्ट साधकांनाच उपदेश केला. याच अर्थातला हा अभंग आहे. बघा तुम्ही, काही अभंगामध्ये स्वतःच्या मनाला उपदेश केला तुकाराम महाराजांनी. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, धाव घेई, मना तेथे धाव घेई. राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. घेई रे घेई, घेई रे घेई, घेई रे घेई, माझे वाचे गोड नाम. आता तुम्हाला मी सरळ प्रमाण म्हटलं तरी हरकत नाही काही, पण यांना सुद्धा दाखवायचं असतं आपल्याला गायन येते म्हणून. हे सर्व असलंच आहे. ऐका हे ते माझ्या ओळखीचे सर्व. हे परळीकर मंडळीमध्ये मी फार हापचड्डी घालत होतो तेव्हापासून त्यांच्यासोबत मी पखवाद वाजवलेला आहे. बरोबर का भाऊ? हा, म्हणजे तुम्हाला वाटलं का हे माझ्या ओळखीचे, हे लय वर्षापासून माझ्या ओळखीचे. मग मला गायन येतं हे कळालं पाहिजे. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. घेई रे घेई, घेई रे घेई, माझे वाचे गोड नाम. इथे मनाला उपदेश आहे, मनाला उपदेश आहे. काही अभंगामध्ये जनाला उपदेश आहे. ऐक रे जना, पुढं काय मला पाठ नाही. ऐक रे जना, तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा के पंढरीचा राणा. मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा, मना माझी स्मरावा. इथे जनाला उपदेश आहे बघा, पण जनाला उपदेश नंतर केला त्यांनी, अगोदर मनाला केला. म्हणून जनाला उपदेश करणाऱ्यांनी अगोदर मनाला उपदेश करावा असाही त्याचा अर्थ घ्यायचा. मनाला उपदेश, काही अभंगामध्ये जनाला उपदेश, आणि काही अभंगामध्ये
तुकोबारांनी स्वतंत्र काही साधकांनाच उपदेश केला. साह्य ओझे त्यास तेची देऊ अधिकार तैसा करू उपदेश. या अभंगाचा उपदेश जगद्गुरु तुकोबारांनी एका विशिष्ट साधकाला केलाय. तो विशिष्ट साधक कोण आहे? त्याचंच नाव आहे मुमुक्षू. आता मुमुक्षू कुणाला म्हणतात? मी सोपं करतो, उगाच कठीण करत नाही. मुमुक्षू त्याला म्हणतात, माझे गुरुदेव बाबा म्हणायचे, ज्याला भगवंताच्या प्राप्तीची तीव्र कायमी उधार पावे ना, काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण, तुम्ही सभासद करा समाधान चित्त माझे, पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म बरोबर कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटतसे पुसावेसे हिची वाटे. जे जे ओ माधवराव, ओ गणपतराव, ओ संपतराव, कोणे गावी आहे सांगा ना मला, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी मंदिरावर मी शांत कस करायला मग. भेटी लागी पंढरीनाथा, जीवाला गली तळमळ व्यथा, जीवाला गली. हार आहे तो, हार आहे इकडे पहा माझ्याकडे, त्याला हार म्हणतात, त्याच्यात फुलांचा हार आहे. मला पहा, मला पांढराव, मी पावडर लावून आलो. मला मला हे विनोद्या काय 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 हो हो. जीवाला गली तळमळ व्यथा, अशी भगवत प्राप्तीची तीव्र व्यथा ज्याला लागलेली आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात. प्राणी गोपाये कुडिये सांडोनी. त्या मुमुक्षुचा एक एक क्षण त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी अजून मी प्रमाण देऊ शकतो. ऐका, त्याची अवस्था कशी झालेली आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. आता नका, आता पुढे चला. तैसा तुका तळमळी, तशी पाण्याशिवाय जशी माशाची अवस्था आहे ना, पाण्यासाठी जसा मासा तळमळ करतो ना, तसं परमात्मा प्राप्तीसाठी
त्या मुमुक्षुला तीव्र व्यथा लागलेली आहे. असा जो मुमुक्षू आहे त्याला कळालं काय, ईश्वर प्राप्तीसाठीच मानव देह मिळाला, याचं मुख्य प्रयोजन ईश्वर प्राप्ती आहे. आणि हे न करता मी आतापर्यंतचा काळ असा सटर बटर घातला. हे सटर बटर वाक्य माझ्या गुरुदेवाचं, असं सटर बटर आयुष्य गेलं माझं. म्हणजे गेलं, जे करायला पाहिजे होतं ते मी केलं नाही. काय जन्मा योनिया केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता. असं ज्याला अनुताप झालाय, अनुतापी तीर्थी नाहाला असं. आणि मग त्याला जागृती आली की बस आता राहिलेला काळ आहे, याच्यात मी ईश्वराची प्राप्ती करून घेतलीच पाहिजे, अशी ज्याला जागृती आलेली आहे. आणि ईश्वर प्राप्तीची ज्याला तळमळ होऊ शकतं बरं, काही असं काही नाही. तुकाराम महाराज म्हणले मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका वा पुढं. हो, ते खटवांग राजाचा 1 तासात आता बाबांचं भागवत चालू आहे ना, 1 तासात जर उद्धार होऊ शकला तर आपल्याला अजून बरंच बाकी आहे, बरंच बाकी आपण करू शकतो. फक्त आपण ठरवलं तर, ठरवावं आपल्याला लागेल मात्र. मग तो सामान्यातला सिद्धावस्थेपर्यंत जाऊ शकतो, जाऊ शकतो. एवढ्या पायऱ्या पार करून जाऊ शकतो. तो आहे सामान्य. बघा, सामान्य, साधक, साधू, संत आणि सिद्ध इथपर्यंत पण तो पोहोचू शकतो. पण प्रयत्न केले तर करावी तातडी होऊ शकतं, होऊ शकतं. अशक्य काही नाही, होऊ शकतं, अशक्य काही नाहीये. आणि शास्त्रकारांनी भय नाही दाखवला आपल्याला. भय दिखाए वो शास्त्र नाही हो सकता, जागृती दे वो शास्त्र हो सकता है. आपल्याला जे दाखवतात ना, तुम्ही असे तुम्ही तसेच, घाबरायचं काही कारण नाही. एखाद्या शुद्ध बुद्ध महापुरुषाच्या चरणाजवळ जाऊन मिठी मारा आणि त्यांना सांगा, सांगा सांगा माझा, मग ते लगेच सांगतील कळो येईल अंतकाळी विचारिता आहे ठाऊक सभागिया संता. मग तिथपर्यंत जायचं मात्र आपलं कर्तव्य. मग तनु मनू वगैरे वगैरे सर्व लावून द्या तिथे. मग ते सर्व तुका म्हणे घालू तयावरी भार. मग ते संत त्याला म्हणू, संत त्याचा भार जर घेतला ना संतांनी आणि त्यांच्या पद्धतीने आपण वागलो तर निश्चित मग तिथपर्यंत आपण त्या गंतव्यस्थानापर्यंत जाऊ शकतो. सामान्य जरी असला तरी सामान्य कुणाला म्हणतात, 6 मध्ये ज्याचं मन गुंतलंय. बघा बरं का, बघा बरं का, आवडलं तर ठेवा, नाही तर सोडून द्या माझा. 6 मध्ये 6 तर कळाले ना. काम क्रोध लोभ मोह, या शिडरेपू मध्ये ज्याचं मन गुंतलंय, गुंतलं नाही पार फसला नाही, पार ओढूनच काढायचा आता. असा 6 मध्ये ज्याचं मन गुंतले तो सामान्य. घाबरू नको, होय पुढं, तू चाल पुढं रे गडा. बर, तो सामान्य जो आहे 6 मध्ये ज्याचं मन गुंतले त्याला सामान्य म्हणतात. मग कळालं थोडं तर पुढं आला. मग 6 ज्यांनी धाकात ठेवले तो साधक. बघा बर का, 6 मध्ये मन ज्याचं गुंतले तो सामान्य, 6 ज्यांनी धाकात ठेवले तो साधक, 6 ज्यांनी धुवून टाकले तो साधू, 6चा ज्याने अंत केला तो संत, आणि 6चा ज्याला स्पर्श सुद्धा झाला नाही तो सिद्ध. महाराज तुम्ही सिद्ध जन्मताचेनी संसार सर्व लावता येईल आपल्याला तिथं, सर्व लावता येईल. म्हणून 6 मध्ये मन गुंतलं तो सामान्य, 6 ज्याने धाकात ठेवले तो साधक. दे धक्का नाही, साधक 6 धाकात ठेवले म्हणून त्याला साधक. 6 ज्याने धुवून टाकले त्याचं नाव साधू. धुता येतात म्हणून अनुतापे तीर्थी म्हणून मी याच्यासाठी पुढे आलो. 6 धुवून टाकता येतात आपल्याला. बऱ्याच जणांनी धुवून टाकली. याला घोंगडी म्हटले, कुठं गोंधळी म्हटले. बघा तुम्ही, याला कुठं घोंगडी म्हटले, कानोबा तुझी घोंगडी चांग. बर, आणि एका ठिकाणी तर म्हटले ही गोधडी आहे. माझी गोधडी झाली जुनी. काहींची जुनी नाही झाली, काहींची जुनी बी झाली आणि मळालेली पण आहे. काहींची कमी मळालेली आहे, काहींची जरा जास्तच मळाली.
काहींनी मळवली पण आणि काहींनी फाडून पण टाकली पण चिंध्या चिंध्याच केल्यात फक्त आता गुंडाळायची तिकडेच घेऊन जायचंय कुठं अमरधामाकडे ऐका ऐका मी गोदडीला म्हणतो माझी गोदडी झाली जुनी इला धुन आना कोणी धुतली का कोणी हो ही धुतली हरिचंद्राने तारामतीने रोहिदासाने इला मळवू नका हो कोणी इला मळवू नका हो कोणी माझी कळालं ना मला मी काय म्हणणार होते लय मिळालेली काहींची ते कसं काय कळायचं साहेब अशी एखादी झेरॉक्स मशीन निघायला पाहिजे राव कशी हात ठेवायला लावायचं त्याला वरून ते झाकण असतं ना ते असं ठेवायला लावायचं आणि बटन टाकायचं लगेच याच्या मनात काय काय आहे आतापर्यंतच हा असले झेरॉक्स निघतील ना महाराज खटाक 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 पण आता साहेब म्हणतील की कोणी हात ठेवायचं नाही बळजबरी ठेवायला लावायचा असा असा पक्का धरायचा त्याला पॅक आणि ठेव इथं मी खरं सांगू ज्ञानेश्वरी ग्रंथ छोटा होईल राव एवढा आपल्या चरित्राचा ग्रंथ निघल आणि मग त्याच्यात कागदात आणि गणपतराव माधवराव तुमचं हे तुमच्या ह्याच्यात नाही हो माझ्या मनात तसं नव्हतं तुझं तुझ्याच मनात होतं तू सांगूत नको आदिवृत्ती किरटी सरिसाची पै उठ अगोदर होतं म्हणूनच तसं निघलं ना मी कशासाठी बोलायलो मळाली तरी घाबरायचं कारण नाही धुता येती माझे गुरुदेव म्हणायचे अरे ज्ञानाचं साबण घ्यावं भक्तीचं जेल घ्यावं वैराग्याचा ब्रश घ्यावा आणि चांगलं धुवून काढावं हिला विठाल विठाल ते सूत्र मिळवण्यासाठी सत्य करायचे ते सूत्र मिळवण्यासाठी सत्य करायचे आहेत म्हणून सहाजाने धुवून टाकले तो साधू सहाचा ज्याने अंतच केला तो संत आणि सहाचा ज्याला स्पर्श सुद्धा झाला नाही ते सिद्ध आहेत ज्ञानेश्वर महाराजाच्या बाबतीत बोललं की नाही महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तसा अनुताप जर झाला अंतकरणात आणि मग कळालं नाही आता त्या देवाच्या प्राप्तीशिवाय दुसरं काहीच करायचं नाही तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग अशी ज्याला तीव्र व्यथा लागली असा जो मुमुक्षु आहे त्या मुमुक्षुला तुकाराम महाराज या अभंगातला उपदेश करतात मार्गदर्शन करतायत असा जो मुमुक्षु आहे तो तुकाराम महाराजाकडे गेला तुकोबाराय आपली सर्व स्थिती सांगितली पाठीमागची तुकाराम महाराज म्हणले मग घाबरू नको आला ना आता माझ्याजवळ आला ना घाबरू नको काय इच्छा आहे काय नाही आता बस एकच इच्छा आहे तुझं विन केशवा अनु नावडे मला तो देव पाहिजे मला तो परमात्मा पाहिजे त्या परमात्म्याचा मला दृढ अप्रोक्ष साक्षात्कार करून द्या तुकाराम महाराज म्हणले काळजी करू नको पण बाबा तुम्ही मला खूप अधिकारी समजू नका मी अनाधिकारी आहे आणि माझा अधिकार पाहूनच मला उपदेश तुम्ही करा मला मार्गदर्शन करा मला ईश्वराची प्राप्ती करून तर घ्यायचीच आहे परंतु त्याच्यासाठी मला जरा सोपा उपाय सांगा तुकाराम महाराज म्हणले तुला भगवंत पाहिजे हो ईश्वराची प्राप्ती पाहिजे हो सोपा उपाय सांगू हा मग ऐक तरी हा सूल तरी हा सूल भावा आहे देवा
हरी देवा